आमच्या राज्यात सक्तीची फक्त मराठी असणार आहे, अशा शब्दात मराठी भाषेवरून राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा चांगलाच समाचार घेतला. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचा पुनरुच्चार करत सगळे करायचे तुम्ही आणि ठोकायचे आम्हाला करून सवरून भागले आणि देवपूजेला लागले, असा टोलाही त्यांनी लगावला. इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वीपर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर पदवी अभ्यासक्रमातही इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी, असा अहवाल 20 जानेवारी 2022 रोजी ठाकरे मंत्रिमंडळासमोर आले. त्याचे इतिवृत्त मी घेऊन आलो. जेव्हा मंत्रिमंडळात मुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात. या बैठकीत अहवाल स्वीकारला गेला. त्यानंतर इतिवृत्त मंजूर करण्यात आले. यावर ठाकरेंची स्वाक्षरी आहे. तेव्हा राज्याने काय स्वीकारले हे लक्षात घ्या, अशा शब्दात फडणवीस यांनी उत्तर दिले. आमचे राज ठाकरेही त्यांच्याबरोबर गेले. फडणवीस यांच्यामुळे दोन भाऊ एकत्र आले याचे क्रेडिट मला घ्यायचे आहे, असेही मुख्यमंत्री मिश्किलपणे म्हणाले. वीर सावरकरांचा आत्मसमर्पणाचा दिवस आहे. ते नेहमी असे म्हणायचे की तयारीत शांतता आणि अंमलबजावणीत धाडस दाखवले पाहिजे. त्यांना अभिवादन करताना या विचाराने आपला महाराष्ट्र काम करतो आहे असे सांगत, खुद से जीतने की जिद है मेरी, मुझे खुद को ही हराना है, मैं भीड़ नहीं हूँ दुनिया की, मेरे अंदर भी एक जमाना है, या ओळींनी त्यांनी भाषणाचा शेवट केला. टिपू सुलतान चांगला की वाईट यावर आमचा आक्षेप नाही. टिपू सुलतान शिवाजी महाराज एवढा मोठा राजा होता अशी तुलना ज्यावेळी केली जाते त्याला आमचा आक्षेप आहे. इतिहासात आम्हाला टिपू सुलतान महान राजे होते हे शिकवले, पण ते 45,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्ल करणारा होता हे सांगितले नाही. तो इंग्रजांशी स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी लढला. आता खरा इतिहास सापडतो आहे. वर्षानुवर्षे सरकारने NCERTच्या पुस्तकात मुघल इतिहासाला 17 पाने दिली आणि छत्रपतींच्या इतिहासाला 1 पान दिले. आता मोदी सरकारने छत्रपतींच्या मराठा इतिहासाला 20 पाने दिली आहेत. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधीच शिकवला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.